तर हे पहा, आपले इथं मस्त अशी टम फुगलेली पुरी बनून तयार झाली आहे. किती सुंदर आणि किती छान फुगलेली आहे. तिचा कलर सुद्धा तुम्ही पाहू शकता. एवढा सुंदर आलेला आहे. हे पहा, आणि किती मस्त टम दोन्ही साइडने ही मस्त फुगलेली आहे आणि कलर सुद्धा सुंदर आलेला आहे. तर हे पहा, आपली आजची मस्त अशी टम फुगलेली, कुरकुरीत राहणारी, दिवसभर अशीच फुललेली राहणारी आपली ही पुरी, सर्वांची फेवरेट आणि अजिबात तेलकट नाही झालेली अशी ही पुरी आज आपण इथे बनवलेली आहे. तर ही पुरी बनवायला खूप सोपी आहे ही पद्धत. तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की बनवून ट्राय करा. तुम्हाला सुद्धा याच्यात बरेच काही चुका सांगितलेल्या आहेत, ते तुम्ही अशाच पद्धतीने जर केलात तर खूप मस्त आपली ही पुरी बनून तयार होते. अजिबात तेलकट होणार नाही. हे पहा, एक पुरी मी तुम्हाला तोडून दाखवते. किती कुरकुरीत झाली आहे. वाव, किती सुपर, किती मस्त झालेली आहे पहा. आणि एक नंबर झालेली आहे. खूप बढिया आणि एवढी सॉफ्ट, कारण आपण याच्यामध्ये दूध टाकलेलं आहे त्याच्यामुळे पण सॉफ्ट झालेली आहे आणि जास्त पण अशी तेलकट नाहीये. बऱ्याच जणांची अशी फोडलं की मध्ये तेलाचे प्रमाण, तेल पिलेलं इथं तेल असते. या पुरीमध्ये तुम्हाला अजिबात तेल कुठेही दिसत नसेल. एकदम ड्राय पुरी तुम्हाला दिसत आहे, चपाती सारखी आहे ना. तर सर्वात आधी आपल्याला इथे पुरीसाठी काय काय साहित्य लागते ते पाहूया. इथे मी 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. पाव कप म्हणजेच पोहे खायच्या चमच्याने आपल्याला 3 चमचे बारीक रवा घ्यायचा आहे. रव्यामुळे जी आपली पुरी आहे ती एकदम मस्त कुरकुरीत होते आणि दिवसभर अशी टम फुगलेली राहते. अजिबात ती खाली अशी चपटी होत नाही किंवा त्याच्यावर फुटत नाही. आणि 1 वाटी, छोट्या वाटीने इथे मी दूध घेतलेलं आहे. दुधामुळे आपली जी पुरी आहे ती एकदम सॉफ्ट होते. एवढी सॉफ्ट आणि मुलायम होते दुधामुळे. त्याच्यानंतर इथे मी 1 चमचा साखर घेतलेली आहे. साखरेमुळे या पुरीला जो कलर येतो एवढा सुंदर येतो, त्यामुळे साखर नक्की टाकायची. थोडेसे चवीपुरते मीठ घेतलेले आहे. तर चला, सर्वात आधी ना आपण हे सर्व पीठ जे आहे ते मळून घेऊया. तर सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे, इथे मी सर्वात आधी एक बाउल घेते. बाउलमध्ये आपण साखर टाकायची आहे. त्याच्यानंतर टाकूया आपण आपला जो हा रवा आहे, बारीक रवा, तो याच्यामध्ये टाकायचा आणि चवीपुरते मीठ. हे सर्व आधी आपण मिक्स करून घेऊया. याच्यामध्ये आपण सोड्याचा वापर अजिबात करणार नाहीये. आपली जी पुरी आहे ते एकदम छान कुरकुरीत आणि दिवसभर अशी टम बॉल सारखी किंवा चेंडू सारखी टम फुललेली राहावी, त्यासाठी आज आपण ही पुरी बनवत आहोत. तर हे पहा, इथे आता आपण दूध टाकणार आहोत आणि हे मस्त जे आपला रवा आहे, रवा आणि साखर थोडीशी मस्त भिजण्यासाठी ठेवायची आहे 5 मिनिटासाठी. असं केल्यामुळे जी आपली साखर आहे ती छान या रव्यामध्ये फुलल्या जाते आणि आपला जो रवा आहे तो पीठ चुरताना मस्त त्याच्यामध्ये मिक्स होतो. त्याच्यासाठी आपल्याला 2-5 मिनिटासाठी हे भिजत ठेवायचं आहे. हवं तर तुम्ही इथं साखरच्या ऐवजी पिठी साखरचा वापर करू शकता, काही हरकत नाही. हे पहा, ही पुरी अजिबात तेलकट होत नाही आणि मस्त राहते. आता 5 मिनिटासाठी आपण हे असेच ठेवूया. तर हे पहा, 5 मिनिटं झालेले आहेत आपले. आपला जो रवा आहे तो मस्त असा फुललेला आहे, तुम्ही पाहू शकता, आणि साखर सुद्धा मस्त इथे मिक्स झालेली आहे. आता जर समजा तुम्ही डायरेक्ट असेच जर केलात, पिठामध्ये लगेच साखर वगैरे टाकलात आणि तुमची साखर जर मोठी मोठी जाड असेल तर ती पुरी तळताना फुटते आणि साखर जे आहे साखरेचं पाणी होते आणि पुरी सुद्धा एकदम फुटून जाते साखरेमुळे. त्यासाठी अशा पद्धतीनेच पीठ चुरायचं आहे आपल्याला पुरीचे. जर तुम्ही साखरेचं पावडर टाकलं तर खूपच छान. आता याच्यामध्ये आपण टाकणार आहोत 1 कप गव्हाचं पीठ. हे आता आपण छान मळून घेणार आहोत. आणि पुरीचे पीठ कधीही घट्ट मळायचे. तुम्ही जेवढे छान घट्ट पीठ मळसाल तेवढी तुमची पुरी जी आहे ते मस्त होते आणि अजिबात तेलकट होणार नाही. तळताना सुद्धा मी काय
पुरी तेलकट होऊ नये म्हणून सुद्धा काही टिप्स सांगणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. अशाच काही छोटे टिप्स सुद्धा त्याच्यामध्ये मी सांगणार आहे. बऱ्याच जणांची पुरी तळताना तेलकट खूप राहते, तेल खूप जास्त प्रमाणात पिते. त्यासाठी काय करावे हे सुद्धा मी सांगणार आहे. आणि आता जे हे उरलेलं दूध आहे ते याच्यामध्ये टाकून मळायचं आहे. जर समजा शक्य होईल तेवढं हे पीठ घट्ट चुरायचं आहे. आणि जर आता पाणी लागत असेल तर आपण याच्यात टाकणार आहोत. थोडे थोडेच पाणी पाहत आपल्याला पाणी टाकायचं आहे. एकदम पाणी टाकायचं नाही, त्याच्यामुळे आपले जे पीठ आहे ते एकदम पातळ होते आणि पुरी सुद्धा लाटता येणार नाही. छान मळून घ्यायचं आहे घट्ट प्रमाणामध्ये आपल्याला हे पीठ. तर हे पहा, इथे आपण हे आधी फक्त दुधामध्येच हे पीठ चुरून घेतलेलं आहे. आता थोडस त्याच दुधाच्या वाटीमध्येच मी पाणी टाकले आणि फक्त हाताने असं 1 चमचा पाणी टाकलेलं आहे. आपल्याला पाणी पाहत पाहत टाकायचं आहे, एकदम पाणी तुम्ही टाकू नका. आणि मस्त पीठ मळून घ्यायचं आहे. याच्यामध्ये मी तेल अजिबात टाकलेलं नाही, तुम्ही पाहू शकता. अजून थोडस लागेल, बहुतेक थोडस किंचित आपल्याला पाणी टाकायचं आहे. म्हणजे मी फक्त 2 चमचे पोहे खायच्या चमच्याने 2 चमचेच पाणी याच्यामध्ये टाकलेलं आहे. आणि आता हे पीठ आपण छान मळून घेणार आहोत. तर हे पहा, आपल्या इथे पीठ असं मळून झालेलं आहे. आता आपण याला फक्त थोडस तेलाचा हात लावायचा. हे पहा, अशा प्रकारे बस. आणि याला आपण आता 15 मिनिटासाठी भिजत ठेवणार आहोत. 15 मिनिटानंतर परत आपण याला चेक करूया, नंतर पुरी करायला घेऊया. तर हे पहा, आपले 15 मिनिट झालेले आहे आणि आपलं जे पीठ आहे ते मस्त असं मळून सॉफ्ट, म्हणजे भिजून पण छान सॉफ्ट झालेलं आहे. पहा, अजिबात हे पातळ झालेलं नाही, किती मस्त झालेलं आहे. एकदा आपण इथे चुरून घेणार आहोत, म्हणजे छान मिक्स करून घेऊया आता. जर तुम्हाला 4 ते 5 लोकांसाठी जर पुरीचं प्रमाण पाहिजे असेल किंवा करायचे असतील तर ना तुम्ही, मी इथे 1 कप घेतलेलं आहे गव्हाचं पीठ. त्याच्याऐवजी तुम्ही 4 ते 5 लोकांना जर करायचं असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही 2 कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि 4 चमचे त्याच्यामध्ये हे टाकायचं, आपला रवा, बारीक रवा. आणि 1 मोठ्या वाटीने दूध घ्यायचं आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला मस्त असे 20 पुरी तयार होतात. 2 मोठ्या कपामध्ये गव्हाच्या पिठामध्ये 20 पुऱ्या बनून तयार होतात. आणि हे मेजरमेंट आहे 4 ते 5 लोकांसाठी. जर जास्त प्रमाणात करायचे असेल तर तुम्ही अशा पद्धतीने करा. मी हे 2 लोकांना पुरेल एवढंच पीठ चुरलेलं आहे आज. 4 लोकांसाठी ते मेजरमेंट सांगलेलं आहे. हे पहा, अशा पद्धतीने आता हे पूर्ण आपण मळून घेतलेलं आहे. आता आपण काय करायचं, याच्यातला एक गोळा काढायचा आणि मोठी चपाती लाटून घ्यायची. जर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही छोटे छोटे गोळे करून सुद्धा त्याची पुरी बनवू शकता. पण एका टाइमला मस्त 4 पुऱ्या आपल्या बनून तयार होतात, 4 ते 5. त्याच्यासाठी मी इथे एक चपाती सारखं लाटणार आहे. हे साईडला ठेवायचं आणि इथे लाटायचं. खाली लाटताना आपल्याला पीठ अजिबात टाकायचं नाही, कारण लावायचं असेल तर थोडस तेल लावायचं एवढंच. आणि चपाती लाटायला घेऊया. इकडे ती गॅसवर आपण तेल गरम करायला ठेवायचं आहे. जर समजा तुमची पुरी खूपच तेलकट होत असेल तेलात टाकल्यानंतर, तसे होऊ नये म्हणून मी इथे काही टिप्स सांगते. पुरी आपण कधीही लाटताना खाली पीठ अजिबात लावू नका. त्याच्याने जे आपली जी पुरी आहे ते फुगत नाही आणि पिठामुळे पीठ ते तेलामध्ये सुटते आणि पिठामुळे ती पुरी जी खाली दबल्या जाते आणि ती फुगत नाही. ही एक टिप. दुसरी टिप आहे ते आपलं जे पुरीचं पीठ आहे ते एकदम घट्ट चुरलेलं पाहिजे, अशा पद्धतीचे. त्याच्याने सुद्धा आपली जी पुरी आहे ती तेल कमी पिते. जर तुम्ही पीठ मस्त घट्ट चुरलेलं असेल तर. आणि नंतर जर आता जेव्हा तुम्ही पुरी जास्त पण पातली करायची नाही, जास्त जर पतली केलात तुम्ही पुरी तर तेव्हा ती पुरी जी आहे ते खूप जास्त प्रमाणामध्ये तेल पिते. तसे सुद्धा करू नका. जास्त पातळ करायची नाही आणि जास्त घट्ट सुद्धा म्हणजे जाड सुद्धा लाटायची नाही. बऱ्याच जणांची पुरी ही तळताना खूपच अशी तेलकट होते, ती होऊ नये म्हणून मी इथे काही टिप्स सांगत आहे.
हे पहा, सर्व ठिकाणी आपल्याला छान ही पुरी पोळी आहे ती लाटून घ्यायची आहे सारख्या प्रमाणामध्ये. हे पहा, जास्त जाड पण नाही आणि जास्त पतली पण नाही, अशा पद्धतीने लाटायची आहे. आता पुरी तळताना तेल कधीही आधी छान गरम करून घ्यायचं आहे, त्याच्यानंतरच त्याच्यामध्ये पुरी टाकायची आहे. आता ही पुरी मी या झाकणचा वापर करणार आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ग्लास किंवा एखादे वाटी वगैरेचा वापर करू शकता. मी इथे झाकण घेतलेलं आहे. झाकणच्या सहाय्याने आपण ही पुरी कट करणार आहोत. असे ठेवायचे आणि अशा पद्धतीने ही पुरी करायची, म्हणजे आपले जे पुरी आहेत ते सर्व एकाच साईजचे होतील. हे पहा, अशा पद्धतीने. मी इथे जास्त जाड पुरी लाटलेली नाहीये, मीडियम आहे. हे होईल का नाही बहुतेक तर पाहूया, झाली तर ठीक आहे, नाहीतर एक काढून टाकूया. अरे वा, झाली ना, मस्त झाली. मला वाटलं होणार नाही. ठीक आहे. हे पहा, आता आपण हे जे आहेत ना पुऱ्या सर्व काढून घ्यायचं आहे. आता हे जे आहे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आणि थोडीशी ही जी पुरी आहे ना, कट केल्यानंतर थोडी साईडला जे कॉर्नर आहे ते थोडस जाड असते. ते थोडं थोडं कॉर्नर जे आहे ते हलक्या हाताने आपल्याला लाटून घ्यायचं आहे. हे पहा, म्हणजे जास्त पण जाड राहणार नाही. अशा पद्धतीने हे सर्व असेच करून घ्यायचे आहे. अशा तर हे पहा, इथे मी मस्त असं तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल आपल्याला छान कडकडीत गरम करायला पाहिजे. तेल जर कोमट असेल तर तुमची जी पुरी आहे तेलामध्ये टाकताच ती एकतर फुगणार नाही आणि एवढ्या जास्त प्रमाणामध्ये ती तेल पिते. त्यासाठी आपल्याला पुरी तळण्याच्या आधी तेल आधी मस्त मोठ्या गॅसवर तेल गरम करून घ्यायचं आहे. तर हे पहा, आपलं तेल मस्त गरम झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये एक एक पुरी करून टाकणार आहोत. तेल छान कडक गरम झालेलं पाहिजे. तुम्ही पाहू शकता इथे तेल किती छान गरम झालेलं आहे. आणि हलक्या हाताने या पुरीला साईडने फक्त असे हलवायचे आहेत. पुरीला अजिबात अलटापलटा जास्त घडी करायचं नाही. आधी तिला तिचा स्वतःचा कलर येऊ द्या खाली एका साईडला, त्याच्यानंतरच हलक्या हाताने तिला फिरवायचं. हे पहा, किती सुंदर कलर आलेला आहे, तुम्ही पाहू शकता. साखरेमुळे या पुरीला खूप छान एकदम असा गोल्डन कलर येतो. जसा हॉटेलमध्ये आपल्याला पुरी भाजी दिली जाते त्या पद्धतीचाच इथे कलर आलेला आहे. आणि जास्त पण हलवायचा नाही. पुरी टाकल्यानंतर लगेच थोडासा गॅस मीडियम करायचा, नाहीतर पुरी खूप लवकर करपते. हे पहा, किती मस्त टम फुगलेली आहे आणि किती छान सुंदर असा कलर सुद्धा आलेला आहे. लगेच आपण ही काढून घेऊया आणि एका हाताने दुसरी पुरी टाकूया. तर ही घ्यायची आहे आपल्याला एका जाळीवर. हे पहा, दुसरी पुरी पण आपण इथे टाकलेली आहे आणि एका वेळेस एक किंवा दोनच पुरी तेलामध्ये टाकायची. त्याच्यामुळे सुद्धा पुरी फुगत नाही आणि तेलकट होते. एकदा जर तुम्ही खूप जास्त प्रमाणात पुरी टाकलात तर. पुरीचा कलर खूप सुंदर येत आहे, तुम्ही पाहू शकता. खूप मस्त झालेले आहेत, एकदम कुरकुरीत. इथलची साईडची जी पुरी आहे ती तुम्ही पाहू शकता, खूपच छान झालेली आहे. अशाच प्रकारे आता आपण सर्व पुऱ्या तळून घेणार आहोत. एकदम मस्त कुरकुरीत झालेली आहे.
तर हे पहा, आपले इथं मस्त अशी टम फुगलेली पुरी बनून तयार झाली आहे. किती सुंदर आणि किती छान फुगलेली आहे. तिचा कलर सुद्धा तुम्ही पाहू शकता, एवढा सुंदर आलेला आहे. हे पहा, आणि किती मस्त टम दोन्ही साइडने ही मस्त फुगलेली आहे आणि कलर सुद्धा सुंदर आलेला आहे. तर हे पहा, आपली आजची मस्त अशी टम फुगलेली, कुरकुरीत राहणारी, दिवसभर अशीच फुललेली राहणारी आपली ही पुरी, सर्वांची फेवरेट आणि अजिबात तेलकट नाही झालेली अशी ही पुरी आज आपण इथे बनवलेली आहे. तर ही पुरी बनवायला खूप सोपी आहे ही पद्धत. तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की बनवून ट्राय करा. तुम्हाला सुद्धा याच्यात बरेच काही चुका सांगितलेल्या आहेत, ते तुम्ही अशाच पद्धतीने जर केलात तर खूप मस्त आपली ही पुरी बनून तयार होते. अजिबात तेलकट होणार नाही. हे पहा, एक पुरी मी तुम्हाला तोडून दाखवते, किती कुरकुरीत झाली आहे. वाव, किती सुपर, किती मस्त झालेली आहे पहा, आणि एक नंबर झालेली आहे. खूप बढिया आणि एवढी सॉफ्ट, कारण आपण याच्यामध्ये दूध टाकलेलं आहे त्याच्यामुळे पण सॉफ्ट झालेली आहे आणि जास्त पण अशी तेलकट नाहीये. बऱ्याच जणांची अशी फोडलं की मध्ये तेलाचे प्रमाण, तेल पिलेलं इथं तेल असते. या पुरीमध्ये तुम्हाला अजिबात तेल कुठेही दिसत नसेल. एकदम ड्राय पुरी तुम्हाला दिसत आहे, चपाती सारखी आहे ना. तेलाचे प्रमाण अजिबात नाही. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि शिल्पास कुकरी चॅनलला अशाच नवनवीन रेसिपीसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. मी पुन्हा भेटते अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.